भैरवनाथाय नमः। ॐ श्री भैरवनाथाय नमः। ॐ श्री भैरवनाथाय नमः। प्रकृष्टपापनाशाय प्रकृष्टफलसिद्धये प्रदक्षिणं करोमीश प्रसीद परमेश्वर। एकादश रुद्रप्रीत्यर्थम् एकादश प्रदक्षिणं करोमि। नमः शिवाय शान्ताय नमः सोमाय शम्भवे नमः शिवाय कल्याणिपतये ते नमो नमः। नमस्कारान् करोमि निर्माल्य विसर्जनं करोमि। शूद्रनाय च नमः आतराय च लाध्याय च षष्ठ्याय च पिण्य च। ओम श्री महादेव देवताभ्यो नमः धीमहि तन्नो दुर्गे प्रचोदयात्। ओम महादेवे च विद्महे विष्णुपत्नी च धीमहि तन्नो सरस्वती प्रचोदयात्। सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके देवी नारायणी नमोस्तुते। ओम श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती देवताभ्यो नमः। स्थापयामि पूजयामि अलङ्कृताक्षतां धारयामि निष्ठं कलेशनीये ईश्वरं सर्वोदनं तामिह भक्वयेस्यं परमानंद सौरभ्य परिपूर्णदिगन्धरं गृहाणब्रह्मं गन्धं धारयामि। अक्षतान्दबलाढ्यभ्यां सरदण्डलमिश्रितान् अर्पयामि महाभक्त्या प्रसीद परमेश्वर। अलङ्कृताक्षतां धारयामि त्रिदलं त्रिगुणाकारं त्रिनेत्रं च त्रियायुधं त्रिजन्मपापसंहारं एकबिल्वं शिवार्पणम् त्रिशाखै बिल्वपत्रै च अच्छिद्रै कोमलै शुभै पूजां करिष्यामि। एकबिल्वं शिवार्पणम्। योपां पुष्पं वेद पुष्पवान् प्रजावान् पशुमान् भवति। चन्द्रमावापां पुष्पं पुष्पवान् प्रजावान् पशुमान् भवति। प्रियवनसम्भूतं नानाविधसमन्वितम् आनन्दस्वरूपं पुष्पं गृह्यतामिदमुत्तमं पुष्पाणि समर्पयामि। हर हर महादेव हर हर महादेव। ओम प्रकृष्टपापनाशाय प्रकृष्टफलसिद्धये प्रदक्षिणं करोमीश प्रसीद परमेश्वर। प्रदक्षिणं करोमि। नमः शिवाय शान्ताय नमः सोमाय शम्भवे। ॐ श्री भैरवनाथाय नमः। ॐ श्री भैरवनाथाय नमः। ॐ श्री भैरवनाथाय नमः। ओम सद्यो जातम् नैवेद्यं षडसोपेतं नानाभक्षसमन्वितं दधिक्षीरमुपेतं नैवेद्यं प्रतिक्रियतां नैवेद्यान्त्यर्घ्यं समर्पयामि। ॐ मूलान्मुखे करोमि। ॐ श्री विश्वात्मने नमस्तुभ्यं शम्भवे सर्वजित्मे समर्पयामि। तापत्रयहराय दिव्यं परमानन्दं लक्षणं तापत्रयाय विमुक्तं तात्पर्यं कल्पयाम्यहम्। ॐ श्री भैरवनाथाय आद्यं समर्पयामि। वेदानापि देवाय देवानां देवात्मने आचमनं कल्पयामि। शुद्धानां शुद्धये देवे। ॐ श्री भैरवनाथाय नमः।
आचमनं समर्पयामि ॐ श्री भैरवनाथाय नमः क्षीरेण स्नापयामि ईशान सर्वविद्यानां ईश्वर सर्वभूतानां ब्रह्मादिपतिर्ब्रह्मणोदिपतिर्ब्रह्मा ॐ श्री भैरवनाथाय नमः तत्पुरुष मंत्रेण ध्वजेन स्नापयामि शुक्रमसि ज्योतिनसि तेजो प्रसन्नस्पति पवित्रे तुर्यं ऋषिभ्यः ॐ श्री भैरवनाथाय नमः सिद्धोदकेन स्नापयामि मधुवाताः उताय मधुक्षन्ते सिन्धवे माध्वा असुतो मधुनाः मधुरृजन् मद्ना स्नापयामि वामदेवाय नमो ॐ ज्येष्ठाय नमो श्रेष्ठाय नमो रुद्राय नमो कालाय नमो कलविक्रणाय नमो बलविक्रणाय नमो बलाय नमो सर्वभूतोन्मनाय नमः ॐ श्री भैरवनाथाय नमः दोर्गेन स्नापयामि ॐ स्वादुको भूदेवेन्द्य स्वादु दरिद्रं स्वादु नमो स्वादु मित्राय उर्णाय वायवे बृहस्पते सुदाभ्याहम् ॐ श्री भैरवनाथाय नमः शर्करां स्नापयामि ॐ शान्ति शान्ति शान्तिः हे मङ्गलं जैनो देवेश्वरं महादेव ब्रह्म विष्णु रुजे ओम भैरवनाथ देवता पृथगति छंदः अमृतकलशे महादेव प्रतिष्ठापन प्रीत्यर्थे जप विनियोगः ओम अस्य मध्ये पंचब्रह्मांतरुजे गोत्रे विश्वापुत्रदेव संगरुद्रेण सुब्रह्मण्य लोकोद्घात ओम शं अंगुष्ठाभ्यां नमः अंगुष्ठानी तर्जनी मध्ये ओम पूर्वमुखे ईशान्यमुखे ओम शशिकलाय नमः दक्षिण पार्श्वे ओम कलाय नमः ओम मित्राकलाय नमः नाभि नाभि ओम मातृकलाय नमः ओम हम जठरे जठर सर्वेभ्यो नमः ओम मायाकलाय नमः ओम पुष्ट पाठीला ओम कलाय नमः भक्तिजे ओम रुद्रेभ्यो ओम जठारकलाय नमः अंगुष्ठाभ्यां सर्वकोचेन स्पर्शम् अंगुष्ठानी कनिष्ठिका अंगुष्ठानी कनिष्ठिका अंगुष्ठानी पाचवा कनिष्ठिका पाचवा ओम बोटाने करंगडी ओम श्रेष्ठाय नमः ओम हम रक्षाकलाय नमः ओम दक्षिण रुद्राय नमः ओम हम प्रतिकलाय नमः ओम आम्रेकलाय नमः ओम हम भूलिनीकलाय नमः ओम दक्षिण जिह्नेकला ओम हम कमलाकलाय नमः भैरवनाथ प्राण प्रतिष्ठापन नियोगः ओम धम नमः ओम धम नमः ओम धम नमः ओम धम नमः ओम नम नमः ओम हम नमः ओम हिम नमः ओम क्रम नमः ओम यम नमः ओम हम नमः अनामिकाभ्यां नमः ओम इदे कनिष्ठिका ओम हम नमः ओम हम नमः ओम हिम नमः ओम नमः ओम फम नमः ओम फम नमः ओम बम नमः ओम भम नमः ओम नमः ओम ह्रीं क्रों ऐं ओम हम नमः ओम ह्रीं क्रों ओम कनिष्ठिकाभ्यां नमः चांगलं वाटतं छान ॐ श्री भैरवनाथाय नमः 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 ॐ
गणपती बाप्पा दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा ओम गणपतये नमः ओम गणपतये नमः ओम गणपतये नमः दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा अवधूत नमस्ते कृते मदत् भैरवनाथ मुळात शाकाहारी मांसाहारी नॉन व्हेजिटेरियन नाही. भैरवनाथ हा घोड्यावरचा घोड्यावर बसलेला काय आणि तिथं बकरी पडतात. बकरी कशाला पडतात की त्याची जी पत्नी आहे जोगेश्वरी ती तिथं नाही, ती साईडला असते आणि त्याची मूर्ती नाही, एक दगड असतो, एक छोटासा काळा दगड आहे ना, ते दगड आहे. त्या दगडाला मग ते दगडात ती जोगेश्वरी म्हणून त्याची पत्नी जी आहे तिला तो 4 पायाचा मान द्यायचा, तिला समाधान करायचं म्हणून तो 4 पायाचा का जवळपास 10-12 बकरी पडली.
जय मंगलम जय नमः पार्वतीश्वर महादेव। ओम शांति 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 तत्पुरुषाय मे महादेवाय मे तन्नो रुद्र प्रचोदयात्। ओम शांति 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 जय मंगलम जय पार्वतीश्वर महादेव।
शिवाचार्य महास्वामी मठाधिपती श्री सुरगेश्वर मठ संस्थान सुक्षेत्र मूळ तालुका गडिंग्लज याच्या उपस्थितीमध्ये आणि त्यांच्या अधिपत्याखाली हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतोय. कार्यक्रमासाठी उपस्थित या परिसराचे माजी आमदार आदरणीय राजेश पाटील साहेब, व्यासपीठावरती उपस्थित या परिसराचे जिल्हा परिषदेचे माजी सभापती, सन्मान्य पंचायत समितीचे माजी सभापती सन्मान्य दीपकदादा जाधव, पंचायत समितीचे माजी उपसभापती सन्मान्य विद्याधर गुरबे, या ठिकाणी उपस्थित पंचायत समितीचे माजी उपसभापती सन्मान्य आनंदराव भटकर, या व्यासपीठावरती उपस्थित गडिंग्लज कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष सन्मान्य ओम भूम भटुक आपोद धारणाय ओम ह्रीम ह्रीम स्वाहा हा भैरवनाथाचा मंत्र आहे, जे माझ्या पांडुरंग जोशींनी मला घेऊन दिलेला आहे. त्याची कॉपी मी तुम्हाला देतो. कदाचित माझ्याकडनं शब्दाचा उच्चार पुढे मागे झाला असेल. आपण ही विधी पार पाडली ते सुरगेश्वर मठाचे मठाधीश परमपूज्य श्री गुरु सिद्धेश्वर महास्वामीजी मूलपुर निवासाय चंद्रशेखर योगिने श्री सुरगेश्वरेशाय नमो वेद सुबोधने त्रैलोक्य संपदा लेख्य समुल्लेखन भित्तये सच्चिदानंद रूपाय शिवाय ब्रह्मणे नमः. प्रातस्मरणीय श्री गुरु सुरगेश्वर श्री गुरु चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामींच्या चरणी नतमस्तक होऊन आज गोरवाडी ह्या गावामध्ये आराध्य दैव भैरवनाथ मंदिराचे प्राणप्रतिष्ठापन उद्घाटन आणि कळसारोहण निमित्त व्यासपीठावर उपस्थित असलेले आदरणीय आमदार राजेश पाटील साहेब, संगमनेर कुपेकर, जाधव सर आणि विद्याधर गुरबेदारांना आणि इथे व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व गण्यमान्य आणि ह्या कमिटीचे अध्यक्ष सदस्य सर्व गावभर एवढा प्रदक्षिण झाला. सगळे लोक आता झोपलेले आहेत, तुम्ही काही येऊ नका म्हणून. म्हणजे आज पेटा बांधलेले आहेत ना तुम्हाला. बरेच लग्न दिसत आता. म्हणजे भैरवनाथाची मंदिराच्या उद्घाटनासाठी एवढा आनंद. गाव बघितलं तर मुंगुरवाडीच गाव दिसते आणि दुसऱ्या गावामध्ये एवढा एकत्र. मी पाटील साहेबांना सांगितलं असे कार्यक्रम कुठं होत असते. गाव एकत्र राहायचं, गाव एकत्र राहायचं. आणि तुम्ही फार हुशार आहेत लोक. त्यांनी कुठल्या पक्षात आहेत? नाही, तुम्ही हुशार आहेत. सगळं वेगळं वेगळं पक्ष आहेत. सगळ्यांना एकत्र आणून तुम्ही एकत्र करणारे गाव म्हणजे ते मुंगुरवाडी गाव आहेत. तशी अशी प्रत्येक गावाला यायला पाहिजे. ह्या दृष्टिकोनातून आले तर आपले गाव, आपले राष्ट्र चांगल्या पद्धतीने चालवलं जागृत होते म्हणून सांगून असे चांगला कार्यक्रम करत राहा. तुम्हाला वरती भगवंताची कृपा सदा असं म्हणून सांगून तुम्हाला सर्वांना मंगलाशीर्वाद. धन्यवाद सर.
श्री